नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता रमा छान तयार होऊन आपली सर्व काही अगदी बॅग जे काही शॉपिंग केलेली आहे ती सर्व घेऊन मात्र आता गाडीमध्ये ठेवतच असते. आणि तेवढ्यात मात्र एक जोशी महाराज येतात आणि आता ते म्हणतात की ओम नमः शिवाय. आणि काय इतका नजराना आणि इतके छान तयार होऊन कुठे निघालात, असं वाटतं की कुठे माहेरी निघालात. मला आता तुमचा चेहरा बघूनच आता इतका आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे आणि ते बघून असं वाटतं की नक्की तुम्ही कुणाचा तरी आनंद उजाळायला निघालेला आहात. रमा आता खूप खुश असते आणि रमा आता त्या बाबांना म्हणते की हे बघा, अहो मी माझ्या घरच्यांसाठी माझ्या घरी चालले. आई आजी, आई बाबा आणि आता माझी एक मुलगी आणि माझे हे यांच्यासाठी मी घरी चालले, त्यांना भेटायला चालले. त्यावरती आता ते बाबा विचारतात की म्हणजे तुम्ही सासरी निघालेला आहात. तेव्हा रमा हो म्हणते, तर बाबा म्हणतात की आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही माहेरी निघालात म्हणून, कारण सासरी जाणारी एक पहिल्यांदाच इतकी चेहऱ्यावर आनंद असणारी मुलगी आम्ही बघत आहोत. त्यावरती रमा सुद्धा खूप छान त्यांच्याशी गप्पा करते आणि म्हणते की हे बघा बाबा, ते तर माझं सासर कमी आणि माहेर खूप जास्त आहे. आणि थोडंसं रमाचा चेहरा नाराज होतो आणि म्हणते की जे नातं आता संपणार आहे त्यातील छोट्याशा आता थोड्याशा राहिलेल्या आठवणी. तेव्हा आता बाबा विचारतात की काय थोड्याशा आठवणी म्हणजे नक्की काय. आणि बाबा नक्की आता मात्र तिला आशीर्वाद देतात. ती माझा आशीर्वाद आहे, तू नेहमी तुझ्या सासरी सुखी राहणार आहे. कितीही कोणी प्रयत्न केले तरी सुद्धा मात्र तुझ्या माणसांपासून तुला कोणीही दुरावू नाही शकणार. तू तुझ्या कुटुंबापासून कधीही वेगळी नाही होणार. आता रमा आश्चर्याने बाबांकडे बघतच असते आणि तेवढ्यात मंदिरात आता घंटाई नादाचा आवाज येतो आणि घंटा ही जोरजोराने वाजत असते. तर आता बाबा म्हणतात की बघितलंस का, सत्य घंटा झाली, जे काही आम्ही बोललो ते अगदी सत्य होणार आहे. आणि हे बघ बेटा, माझा आशीर्वाद आहे तुला म्हणून अगदी भरभरून हात वर करून आता बाबा रमाला आशीर्वाद देतात. रमा अगदी खुश होते, चेहऱ्यावर वेगळा आनंद येतो आणि बाबांना ती नमस्कार करते आणि बाबा आता आशीर्वाद देऊन तिला तेथून निघून जातात. रमा मात्र आता विचारात पडते की नक्की हे सर्व काय बोलून गेले बाबा. त्यानंतर आता इकडे जी ह्या इरावतीने आता सुस्वागतन रमाची रांगोळी आहे तर ती पुसलेली आहे. आता आरोही बाहेर येते आणि आता आरोही रांगोळी बघून रडत असते आणि शशिकांत बाबांना आजोबा आजोबा करत आवाज देते. आता शशिकांत बाहेर येतो आणि विचारतो काय ग बाळा, काय झालं. त्यावरती आरोही म्हणते की बाबा हे बघा, अगो आजोबा रांगोळी पुसली गेली. शशिकांत विचारतो की अशी कशी पुसली. आणि हे बघ डोंट वरी आरोही, आपण नवीन रांगोळी काढूयात. त्यावरती आता आरोही नाराज होतच म्हणते की बाबा आजोबा आई येणार आहे आज, मग नवीन रांगोळी. तेव्हा लगेच पार्वती आजी बाहेरच येते. आता आरोही नाराज होत म्हणते की हे बघा, आईला ही रांगोळी बघून कसं वाटेल बरं बाबा. अशी पुसलेली रांगोळी बघून तिला किती वाईट वाटणार. तिला असं वाटेल की मी तिच्या स्वागतासाठी काही केलेलंच नाही. तेव्हा आता शशिकांत खुश होत म्हणतो की अगं आरोही नाराज होऊ नकोस, अगं आपण दुसरी अरेंजमेंट केलेली आहे. अगं तुझ्या मम्मीसाठी स्पेशल आपण सरप्राईज ठेवलेला आहे, काही काळजी करू नकोस. एकदा किती संध्याकाळी आली तर आनंदाने थक्क होऊन जाईल. त्यावरती आरोही विचारते की खरंच आई येणार आहे. त्यावरती आरोही विचारते की खरंच आजोबा. शशिकांत म्हणतो की हो खरंच, ती इतकी आनंदी होईल आणि आनंदाने अगदी घट्ट मिठी तुला मारेल, तुझी पप्पी वगैरे घेईल आणि तुला थँक्यू आरोही सुद्धा म्हणेल. तेव्हा आरोही खुश होते. शशिकांत आरोहीच्या हाताला धरतो आणि चल बेटा आपण दुसरी रांगोळी काढूयात म्हणून तो तिला आतमध्ये घेऊन जात असतो. त्यावरती पार्वती आजी शशिकांतला म्हणते खरंच कर बर का. त्यावरती शशिकांत हो असं म्हणत आरोहीला आत घेऊन जातो. पार्वती आजीच्या आता औक्षणाची तयारी सुरू असते. आता मात्र पूजेचं ताट वगैरे ती करून राणीला आवाज देऊन काडीची पिठी आणायला सांगते. आणि तेवढ्यात अक्षय आणि सोरा अगदी छान असे तयार होऊन बाहेर येतात. खूप छान आता दिसत असतात. त्यावरती आता अक्षय सुद्धा आता ती रांगोळी बघतो तर अगदी जोरातच ओरडतो आणि हे काय झालं असं आजीला विचारतो. तर आजी म्हणते की हे बघ, अरे ती पुसली गेली म्हणूनच आरोही रडत होती. आणि आता सोरा सुद्धा आश्चर्यानेच पाहत असते. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की काळजी करू नकोस, अरे शशिकांत दुसरी रांगोळी काढत आहे. अक्षय आता नाराज होतो, डोक्याला हात वगैरे लावतो आणि त्या रांगोळीकडेच बघत असतो. आता सोरा मात्र अक्षयकडे बघत म्हणते की आजी बघा, आज सॉरी कितकी न्यारी आहे, कारण बघा बायको घरी येते म्हणजे चेहऱ्यावर एक कसा वेगळाच आनंद आहे. बघा ना आजी, बापरे काय ग्लो आला चेहऱ्यावर अक्षयच्या. त्यावरती आता पार्वती आजी सुद्धा हसते आणि म्हणते की विचारूच नको. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे तर काहीच नाही सोरा, हे बघ आमचं एकमेकावर जितकं प्रेम आहे ना त्यापेक्षा आम्ही इतक्या एकमेकांच्या आवडीनिवडी ओळखतो. त्यावरती सोरा विचारते की हो का, मग ते कसं काय बरं. तर अक्षय म्हणतो की हे बघ बरं, आता ज्या रंगाचा कुर्ता मी घातलेला आहे ना अगदी सेम त्याच रंगाची साडी ती नेसली असेल. त्यावरती आता लगेच सोरा म्हणते की रिअली. अक्षय म्हणतो की बघतच राहा. त्यावरती आता सोरा लगेच म्हणते की खरंच हो ना.
आणि खरंच खूपच छान आहे तुमच्यामध्ये आणि हे सर्व सरप्राइजेस मी मात्र माझ्या आधीकून अगदी खरंच मला वाटतं तसं. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ आता तू सुद्धा मिस करू नको, तुला सरप्राईज तर मिळणारच आहे एकदा आधी आल्यानंतर. आणि त्याला सुद्धा आता ही सर्व माहिती असेल, तो नक्की आता तुझ्या रंगाचाच कुर्ता वगैरे घालून येईल. त्यावरती आता सोरा अगदी म्हणते की खरंच थँक्यू. आणि आता समोर जो काही मार्क्स आहे तर तो मात्र ती अक्षयला दाखवते आणि त्यावरतीच तो उभं राहायचं. तो मार्क मात्र तू चुकवायचा नाही, रमा आल्यानंतर हे तुला मार्कवर उभं राहायचं आहे. त्यावरती मात्र आता अक्षय त्यावरती उभं राहतो आणि इथे उभं राहायचं म्हणजे नक्की काय. त्यावरती सोरा म्हणते की अरे काकांनी तुमच्यासाठी छान असा सरप्राईज प्लॅनिंग केलेला आहे. अक्षय विचारतो की नक्की काय, पण त्यावरती सोरा हसते आणि म्हणते की हे बघा तुमच्या दोघांवर अगदी मस्त अशी स्पष्ट वृष्टी होणार आहे, पुष्पवृष्टी. आणि हे बघ आता ड्रोनने तुमचे फोटो आहे ते कॅप्चर केले जातील आणि वर तुला जो काही बॉक्स दिसत आहे ना, आणि त्या बॉक्स मधून मात्र आता जेव्हा ही दोरी खेचली जाईल तेव्हा मात्र तुमच्या अंगावर छान पुष्पवृष्टी होईल, परंतु तुम्ही ह्याच मार्कवर यायचं आहे, लक्षात राहून दे. यावरती अक्षय आता हे सर्व बघून खुश होतो आणि सोराला म्हणतो की आई शपथ रमा येणार आहे म्हणून इतकी तयारी. त्यावरती सोरा खुश होते आणि म्हणते की हो नक्कीच. पार्वती आजी म्हणते की थांबा मी फोन करून बघते, ती इतक्यात येणारच होती. त्यावरती आता सोरा हसते आणि म्हणते की येईल डोंट वरी. त्यावरती आता अक्षय मनातून इतका खुश असतो आणि म्हणतो की रमा ये तर खरी, आता मात्र तुझ्या या घरामध्ये अगदी आनंदाने स्वागत आहे, बघ तुझी तयारी कशी होते, तू ये तर खरी. त्यानंतर आता अक्षय मात्र आतमध्ये येऊन सोप्यावर बसतो आणि सोरा त्याच्या मागे येते आणि म्हणते की अक्षय अरे काय रे, काय झालं, बाहेर तू इतका आनंदी दिसत होतास आणि आता अचानक इतका सॅड कसा झालास. अक्षय थोडासा त्याचा चेहरा पडलेला असतो. अरे बघ ना आज किती आनंदाचा दिवस आहे, अक्षय तुझी बायको आज घरी येत आहे आणि कायमचे तुम्ही दोघं आता एकत्र येणार आहेत, मग नक्की काय झालं अक्षय, तू काय इतका चेहरा पाडलास. त्यावरती आता अक्षय म्हणतो की काही नाही, हे बघ सगळं काही छान छान घडायला लागलं तर खरंच काहीतरी होईल असं याचं टेन्शन येत आहे आणि तसंही सगळं तर छान होईल, पण खरं तर सोरा मला तुझे आभार मानायचे आहेत. त्यावरती आता सोरा विचारते की माझे, तर अक्षय म्हणतो की हो तू किती खरंच माझ्यासाठी हे सर्व आपुलकीने करत आहे. म्हणजे हे बघ म्हणायला गेलं तर आपलं नातं खरंच एक अनोळखी नातं आहे. तू लंडन मध्ये होतीस आणि इथे तुझ्या कामासाठी तू भारतात काय आलीस आणि बाबांनी तुला रमा अक्षयच्या गोष्टीमध्ये तुला हे असं आणलंस. बघ ना सोरा, तू सुद्धा रमा अक्षय एकत्र येण्यासाठी किती मनापासून प्रयत्न करत आहे ग. म्हणजे हे बघ आधी आणि तुझ्यामध्ये इतके आमच्यावरून गैरसमज झाले तरी सुद्धा एका शब्दाने तू तक्रार केलेली नाही. खरंच मनापासून मला तुझे आभार मानावेसे वाटतात. म्हणजे हे बघ रमा अक्षयच्या लव्ह स्टोरी मध्ये तुझा खरंच खूप मोठा वाटा आहे. आता इरावती अगदी दरवाजा उघडून मात्र हे दोघांचं बोलणं चोरून ऐकते. त्यावरती सोरा अक्षयला म्हणते की काय रे अक्षय, मी इतकं काही केलं नाही, मी तर फक्त माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न करते, बाकी काही नाही. इनफॅक्ट म्हणजे हे बघ अरे मलाच तुमचे आभार मानायचे आहे. इरावती आता हे सर्व ऐकते आणि ते दोघांचा फोटो काढून घेते. ते दोघं जे काही एकमेकावर इतकं निस्वार्थ प्रेम करतात ना, आणि तसं जर मला करता आलं तर खरंच मी स्वतःला भाग्यशाली समजेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही अगं खरंच तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत, त्याची परतफेड कशी करू हेच मला नाही कळत. मला एक गोष्ट सांग बरं, तुला नक्की काय आवडतं, मला तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. त्यावरती सोरा म्हणते की वेडा आहेस का, तू तर मला मित्र म्हणतोस, मग आता तू मला का गिफ्ट देणार. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ गिफ्ट वगैरे राहून दे, आणखीन तू काहीतरी माग, मी तुला नक्की देईल. आता इरावती यांचंही बोलणं ऐकून इतकी खुश होते. अक्षय म्हणतो की सांग ना. त्यावरती सोरा म्हणते की हे बघ खरं सांगते, मला काही नको, पण काकांनी इतक्या विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी व्यवस्थित पूर्ण केली तरच मी माझं हे गिफ्ट आहे असं समजेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नक्की होणार हे बघ, आणि आज मी तुला एक शब्द देत आहे, उद्या कोणत्याही तू अडचणीत जरी असली फक्त एक हाक मार, मी आणि रमा दोघेही तुझ्या मदतीला धावून येऊ. ती आरोहीची शपथ घेऊन सांगू की आम्ही तुला नक्की मदत करू. ते ऐकून सोरा अगदी खुश होते आणि मला खरंच आवडलं आणि तुझं हे प्रॉमिस मी कायम लक्षात ठेवेल आणि वेळ जर आली तर अगदी हक्काने मी तुला हाक मारेल आणि बघ मग वेळ असेल तर कर तू माझी मदत. इरावती आता हे दोघांचं बोलणं ऐकून इतकी खुश होते कारण काहीतरी प्लॅन तिच्या डोक्यामध्ये येतो. तर अक्षय म्हणतो की हे बघ सोरा, वेळ जर नसेल तर आम्ही नक्की वेळ तुझ्यासाठी काढूच आणि तुला नक्की मदत करू. त्यावरती हे ऐकून आता सोरा खुश होते आणि गुड असं म्हणून अशाच गप्पा आपण मारूयात का, म्हणजे जरा असाच वेळ जाऊन दे जरा. त्यावरती आता अक्षय म्हणतो नाही नाही. त्यावरती आता सोरा म्हणते की मुद्दाम म्हणले, आता मात्र आपल्याला काम करायचं आहे, गप्पा वगैरे नाही मारायच्या. आणि तुझी बायको येणार आहे, मग पुष्पवृष्टी कशी होणार बरं, चला लवकरात लवकर बाहेर चला. पण अक्षय आणि सोरा दोघेही घाईने बाहेर येतात. इरावती मात्र आता सोराची अगदी बोलण्याची ऍक्टिंग करते, तिचं सोंग वगैरे आणते आणि म्हणते की चला चला बायको येणार आहे, आणि अक्षयवर काय पुष्पवृष्टी होणार आहे का. असताना मात्र हे असं कसं होऊन देईल बरं. आणि इरावती लगेच आता ह्या माईंना म्हणजे संध्याला फोन करते आणि येथे जे काही घडत आहे ते सर्व सांगते. ते सर्व तयारी सुरू आहे,
पुष्पवृष्टी वगैरे सर्व काही. माई आणि साई सुद्धा तर रमाच्या पाठीमागे इकडे यायलाच निघालेले आहेत आणि माई आणि इरावती आता फोनवर पुढचं जे काही प्लॅनिंग आहे त्याबद्दल बोलत असतात. आणि आता मात्र माई हे सर्व ऐकल्यानंतर म्हणते की माझ्या सर्व लक्षात आले, थँक्यू बर का मला हे सर्व सांगितल्याबद्दल. आणि इरावती आता फोन ठेवते आणि पुष्पवृष्टी म्हणून आता खूप हसत असते. आणि माई गाडीतून येत असताना मात्र आता फोन ठेवल्यानंतर साई विचारतो की काय ग माई, काय झालं, कुणाचा फोन होता आणि तू कुणावर आता फोन ठेवल्यानंतर इतकी चिडू राहिलेली आहे. त्यावरती आता रागाने चिडून माई म्हणते की बघ ना, तो अक्षय कसे कारस्थान करत आहे आणि त्या रमाच्या स्वागतासाठी म्हणे काय फुलांचा पाऊस वगैरे पाडायचा आहे. इतके तिच्या स्वागताची तयारी तेथे सुरू आहे. त्यावरती आता साई म्हणतो की हे बघ माई, त्यांना जे काही आहे ते करायचं आहे ते करून दे, परंतु आता जे काही विधी होतील, जे काही अगदी लग्नाचे सर्व काही कार्यक्रम आहे ते सगळं काही होईल ना, ते सगळं अगदी माझ्यासोबत आणि रमासोबतच होणार आहे. त्यामुळे त्यांना जे काही करायचं असेल ते सर्व करून दे, काही हरकत नाही, कारण रमाच्या आयुष्यावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. आता मात्र कोणी तो हक्क नाही घेऊ शकत. हे ऐकून आता माई म्हणते की वा रे वा, खरंच माझा वाघाचा बछडा आज शोभतो. आता काही झालं तरी शेवटी मागे फिरायचं नाही, लक्षात ठेव. काही झालं तरी रमा फक्त आणि फक्त तुझीच व्हायला पाहिजे. त्यानंतर मात्र आता इकडे रमाच्या स्वागताची खूप छान तयारी झालेली असते. आता मस्त रांगोळी काढून अगदी दणक्यात स्वागत होणार आहे. इकडे पार्थ, आरोही आणि शशिकांत यांचे अगदी द्रोणवारे जे काही आता पाऊस वगैरे फुलांचा पाडणं आहे, अगदी पुष्पवृष्टी एक जोरदार आता त्यांनी अगदी प्लॅनिंग केलेलं आहे. त्याची तयारी अगदी छान सुरू असते. शशिकांत पार्थला विचारतो, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे ना? रमा कुठल्याही क्षणी येतच असेल आणि ते सगळे क्षण मात्र आता याच्यामध्ये कॅप्चर झालीच पाहिजे. आणि आता पार्वतीची बघते तर काही रमा आलेली आहे. बघून ती रमा म्हणते, सगळेजण अगदी आनंदाने रमाकडे बघतात. रमा मात्र आता हे सर्व काही डेकोरेशन वगैरे सर्व तयारी बघून अगदी खुश होते. तिचा चेहरा खुलतो. तर आता पार्वतीजी म्हणते की चल सोरा, रमा आली, चल लवकर ऑक्शन करायचं आहे आणि निरंजन लाव, लवकर ऑक्शन करायचं आहे आणि तिला ऑक्शन केल्याशिवाय आत वगैरे घेऊ नकोस. तेव्हा सोरा लगेच आता रमाजवळ येते. अक्षय अगदी आनंदाने बघत आहे. आता रमा म्हणते की मी चप्पल वगैरे काढते आणि आता मात्र रमा ही ऑक्शनला उभी राहते. तर तेवढ्यात तारा सुद्धा बाहेर येते आणि हसून बघत असते. सोरा छान असं रमाचं ऑक्शन करते. अक्षय तर अगदी आपल्या रमाकडे रोमॅन्टिक होतच बघत असतो अगदी आनंदाने. पार्वती आजीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो आणि रमा सुद्धा अगदी खुश असते. इतकं छान आता तयारी आणि ऑक्शन वगैरे बघून आता सोरा मात्र लगेच ऑक्शन झाल्यानंतर अक्षयला म्हणते की अरे वा, बघ ना अक्षय, रमाने सेम तुझ्या कलरची साडी नेसलेली आहे, म्हणजे नक्की योगायोग आहे की नक्की आणखीन काही. तेव्हा लगेच अक्षय फक्त डोक्याला हात लावून खुणावतो आणि रमा आता अगदी आश्चर्याने पाहतच असते. आम्ही दोघं एकमेकांच्या मनातील जे काही ओळखतो ना ते सांगितल्याबद्दल म्हणून अक्षय तसं खुणावतो. सोरा आता खुश होते. त्यानंतर आरोही हळूच आता पार्थला म्हणते की पार्थ दादा, आई आलेली आहे, तू रेडी राहा अगदी. तेव्हा आता बाहेर सोरा रमाला म्हणते की रमा ये ना आतमध्ये. आणि तेव्हा आता रमा ही आतमध्ये यायला पाऊलच ठेवते आणि तेवढ्यात साई आणि माई हे दाराशी येतात आणि म्हणतात की 1 मिनिट. आता सगळेजण मात्र आश्चर्याने पाहतात आणि ह्या दोघांना बघून आता सगळे एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. आता आतमध्ये शशिकांत आणि हे सुद्धा आता नक्की हा आवाज कुणाचा आहे म्हणून बघत असतात. पार्वती आजी आणि सोरा एकमेकांकडे दोघेही बघत असतात. आता आरोही आतमध्ये ह्या पार्थला म्हणते की साई काका, आणि साई काका कसा आलाय आता यावेळेस. शशिकांत म्हणतो की चला बाहेर जाऊया आणि शशिकांत बाहेर येतो. तर आता साई रमाकडे बघत आता रमाला म्हणतो सगळ्यांच्या समोर, नवरीही तेव्हाच नवऱ्याला शोभून दिसते तेव्हा तिचा नवरा तिच्या सोबत असतो. रमा मात्र आता साईकडे पाहतच असते आणि आता तो रमाला म्हणतो की हे बघ रमा, आता आपलं लग्न होणार आहे, त्यामुळे लग्नाचे जे काही विधी होतील ते सगळे विधी तुझ्यासोबत पूर्ण करण्यासाठी माझी तर अगदा गरज तर लागेल, त्यामुळे मी आलो. तेव्हा आता रमा फक्त साईकडे बघत हसते. ताराला अगदी आनंदच होतो. तारा लगेच खुश होऊन हसते. त्यानंतर आता साई म्हणत असतो की तसाही मी हा सुद्धा विचार केला की माहेर सासर, सासर माहेर सगळं होण्यापेक्षा मात्र तुमचं सासर आणि माहेर एकत्र केलं तर जास्त बरं नाही का होणार. म्हणूनच मी आता असा विचार केला की लग्न होईपर्यंत तुमच्यासोबत इथेच राहण्याचं ठरवलेलं आहे. आता हे ऐकून अक्षय, शशिकांत आणि सोरा यांना खूपच राग येतो ह्या साईचा आणि आता रमा सुद्धा अक्षयकडे डोकावून बघत असते. आता साई इथे राहणार तिच्यासोबत, तरी सुद्धा तिचा चेहरा काही खुललेला नसतो. त्यावरती तारा तर इतकी खुश होते आणि म्हणते की अरे वा मामा बघ, अरे साई काकाने काय सरप्राईज दिलं, काय धम्माल येणार आहे, म्हणजे एकाच मांडवात आता 2 लग्न होणार आहे. म्हणून ती तर आनंदाने उड्या मारायला सुरुवातच करते. आता अक्षय रागाने आता सोराकडे बघत असतो, थोडंसं हसल्यावारे तो करतो. आता मात्र साई लगेच अक्षयला विचारतो, अक्षय तुला हे सर्व चालेल ना, म्हणजे तुझ्या घरामध्ये भरपूर जागा आहे पण मनात आहे ना जागा भरपूर. त्यावरती आता माई सुद्धा म्हणते की आम्ही इथे राहिलं तर तुम्हाला चालेल का.
तू म्हणजे कोणाची हरकत नसेल ना. आणि असं सुद्धा म्हणालेले आहेत की चला आता मात्र एकाच मंडपामध्ये दोघांचं शुभमंगल अगदी करून टाकूयात. माझी सुद्धा काही हरकत नाही आणि अक्षयची सुद्धा काही हरकत नसेल. यावरती आता तारा म्हणते की हो मस्तच आयडिया आहे, कारण ग्रॅमीचं डोकं आहे तर ते अगदी छान चालत आहे, तर अगदी मस्त एकदम असं सुपरहिट. आणि माई मात्र आता इरावती आत्या कुठे आहे ते दिसत नाही म्हणून त्यांना विचारते. तेव्हा आता तारा म्हणते की हो आहे, कारण ती सगळी काही अरेंजमेंट करत आहे, आतमध्येच आहे. तेव्हा आता ह्या रमाला सुद्धा इरावतीचं नाव ऐकून राग तर येतोच, तिचा चेहरा पडतो. तेव्हा स्वरा आणि पार्वती आजी एकमेकांकडे अगदी रागाने ह्या माई आणि ह्या ताराचं बोलणं ऐकत असतात आणि रागाने त्यांच्याकडे बघत असतात. आणि माई लगेच स्वराला म्हणते की अगं हे पोट्टे तुला ओवाळायचं आहे ना, मग चल अगं स्वरा, अगं त्या साई आणि रमाला दोघांनाही एकत्र जोडीने ओवाळून घे. ह्यावरती आता पार्वती आजी म्हणते की झालं, ओवाळून तर झालेलं आहे. स्वरा सुद्धा म्हणते की हो हो. तेव्हा आता शशिकांत मुद्दा म्हणतो की खरंच क्या बात आहे, आज मात्र साई आणि रमा, अक्षय आणि स्वरा दोन्ही जोडप्यावर मात्र अगदी स्वागताचा वर्षाव होणार आहे, म्हणजे फुलांचा अगदी पुष्प वर्षाव होणार आहे. तर खरंच खूपच छान वा 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 करत असतो. तेव्हा आता माई लगेच वर बघते, म्हणजे वरूनच असा फुलांचा वर्षाव होणार आहे का, म्हणजे देवानेच अक्षता टाकल्यासारखं वाटणार आहे. तर तेव्हा आता साई तर अगदी हसतो. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की चला दोन्ही जोडप्याने आता वर एंट्री घ्या, चला लवकर. अक्षय चल बरं लवकर. आता मात्र अक्षय, स्वरा आणि साई, रमा एकमेकांच्या जवळ उभे असतात. आता ही चौघी जणही आता तिथे वरती येतात आणि वरती आल्यानंतर मात्र आता जे काही ह्या पार्थने ड्रोनच्या द्वारे जे केलेलं आहे अगदी सगळी मोहमेंट एकत्र अगदी कॅप्चर होण्यासाठी आता जे काही आहे विमानद्वारे मात्र म्हणजे या ड्रोनद्वारे आता हे जे काही सुरू होत आहे, तर अगदी सगळे आश्चर्याने बघत आहे की नक्की हे सर्व काय होत आहे. आता ते ड्रोन जे काही वर फिरत आहे तर सगळे त्याकडेच अगदी बघत आहे, नक्की मात्र आता हे सर्व काय. आणि तेवढ्यात मात्र आरोही पार्थला अगदी ते हातातून हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हातातून हिसकवत असताना मात्र आता जे काही घडलेला आहे प्रकार, आता जो काही फुलांचा तो अगदी ड्रोन आहे तर तो ड्रोन इकडे तिकडे फिरता मात्र आता जी काही फुलांची कुंडीवर अडकलेली तर तिची साखळी अगदी त्या ड्रोनने तुटली जाते आणि फुलांची कुंडी ही खाली पडणार. तर आता शशिकांत मात्र हसतो. शशिकांतला समजलेलं असतं की नक्की काय होणार आहे आणि आता शशिकांत हसत असतो. तर आता अक्षय धावतच रमा करत रमाला वाचवायला जातो. आणि तेवढ्यात होतं तर काय, आता रमा आणि अक्षय जेव्हा एकमेकांच्या जवळ असतात आणि शेवटी आता अक्षयचा पाय त्या मार्कवर पडतो आणि फुलांचा जो काही वर्षाव आहे तो सगळं काही अगदी रमा आणि अक्षय या दोघांच्याच अगदी अंगावर पडतो. सगळेजण बघतच असतात. शेवटी आता जे काही व्हायचं आहे तर ते दोघांच्या सगळ्यांच्या मनासारखं झालेलं असतं. आता मात्र इरावती आणि ह्या बाकीच्या आहेत तारा आणि हा साई आणि माई यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. बाकी सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात. आरोही तर अगदी खुश होऊन हसते, इतकी हसत असते, इतका आनंद तिला झालेला आहे, कारण जे काही त्यांना हवं होतं शेवटी तेच झालेलं आहे. आता अक्षय सुद्धा इतका आनंदी आहे आणि तो आता रमाकडे बघत आहे. रमा आणि अक्षय दोघे एकमेकांच्या मिठीत आहेत. साई मात्र हे बघून अगदी जळफाट त्याचा होत आहे. चोराला सुद्धा इतका आनंद होतो आणि रमा अक्षय रोमांटिक होत एकमेकांकडे बघत असतात. अक्षय मात्र आता रमाचे दोन्ही अगदी हात धरतो आणि तिच्याकडे बघत असतो. आरोही खुश होत आनंदाने उड्याच मारत असते. आता माई तर वर बघते आणि म्हणते की बाप्पा, हा फुलांचा वर्षाव आहे तर साई आणि रमा या दोघांच्या वर पडायला हवा होता. मग आता हे सर्व काय झाले. त्यावरती लगेच आता शशिकांत म्हणतो की संध्याताई, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात, पण जे काही आहे ते सगळा वरचा देव ठरवत असतो की फुलं कुणावर पाडायचे. आता मात्र आपण आपल्या मनाने ठरवत असतो की फुलं ही कुणावर पडणार, परंतु पाडतो तर कोण, वरचा देव पाडत असतो. देवाने ठरवलं की यांच्यावर फुलं पाडायची तर शेवटी त्यांच्यावरच पाडली, हो की नाही. त्यावरती आता माई म्हणते की म्हणजे नक्की काय. आता मात्र शशिकांत म्हणतो की म्हणजे हे बघा कसं की आता आपण ठरवलं की ह्या जोडप्यावर आता फुलांचा वर्षाव पाडायचा, पण झाला मात्र कुणावर, तर रमा आणि अक्षय या दोघांवर. हा सगळा काही योगायोग होता. आता मात्र हे सर्व काही देवाने ठरवलं की आता सगळं काही द्रोण वगैरे आहे, ती कुंडी वगैरे, हा सर्व एक योगायोग होता. त्यावरती माई रागानेच म्हणते की कसला योगायोग, कारण हा सगळा काही मान तर साईचा होता. त्यावरती आता पार्वतीजी म्हणते की संध्याताई, अहो जर अक्षयने रमाला खेचलं नसतं, कुंडी मात्र रमाच्या डोक्यात पडली असती आणि ते केवढ्याला पडलं असतं, किती मोठा अनर्थ झालेला असता. आणि हे बघा फुलं मात्र त्या दोघांवर पडली, आता देवाचाच आशीर्वाद समजायचा आणि हे सगळा योगायोग असं म्हणायचं. त्यावरती शशिकांत म्हणतो की हो एकदम करेक्ट, आणि आई तू एकदम बरोबर बोलत आहे, हेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हा सगळा योगायोग आहे म्हणून. आणि चला आता आपण सगळे काही पुढचे विधी आहे ते पूर्ण करून घेऊयात. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत असतो आणि रमा अक्षयकडे तर हा बघा
येथे संपतो पुढील भागामध्ये आता मात्र सोराही आणि अक्षय शशिकांत एका रूम मध्ये असतात। सोरा म्हणते की आता पुढचा प्लॅन कसा सक्सेस होणार, त्यावरती शशिकांत तिला म्हणतो की आता घरातील सगळ्यांची खात्री पटली पाहिजे की तू सोरा अक्षयसाठी आणि आरोहीसाठी योग्य नाही, म्हणून हे नाटक तुला करावं लागेल। त्यानंतर आता रमा आणि सोरा जेव्हा एकमेकींच्या रूममध्ये येतात, आता पार्वती आजीची खरंच तू काळजी घ्यायला हवी, त्यांनी खूप काही केलं या घरासाठी आणि आता आरोहीची सुद्धा तू काळजी घ्यायला हवी म्हणून रमा तिला सांगत असते। तेव्हा आता सोरा म्हणते की मी त्यांची काळजी घेण्यासाठी केअरटेकर ठेवणार आहे आणि आता रमा विचारते की कशासाठी, तर आता सोरा म्हणते की मी आणि अक्षय मात्र आता लंडनला जाणार आहोत। आता हे सगळं काही ऐकून आता रमाला तर धक्काच बसतो। आता सोरा मुद्दाम हे सर्व करत असते। त्यावरती रमा विचारते की म्हणजे तुम्ही लंडनला दोघंही जातात, मग आरोहीला सुद्धा घेऊन जातात का? त्यावरती सोरा म्हणते आरोही मात्र काही दिवस तुझ्या सोबत राहील आणि नंतर मात्र इथे राहील शशिकांत काकांबरोबर आणि आजी बरोबर। रमाला मात्र हे सर्व ऐकून खूप राग येतो आणि रमाला आता खूप मोठा एक धक्का बसतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।